पोर्शे दुर्घटनेनंतर रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन केलं होतं। अग्रवाल प्रकरणी पोलिसांवर कारवाईची मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन सुरू केलंय। तर रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। अगदी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे ठिय्या मांडून बसलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत ते थेट पुणे पोलीस आयुक्तांवरती। धंगेकर आपल्यासोबत आहेत। नेमकं काय आरोप तुमचे आहेत पोलीस आयुक्तांवरती आणि केवळ आरोप आहेत की पुरावे देखील आहेत? ह्याच्यामध्ये पब पाठ 4-4 वाजेपर्यंत चालतात हे पोलीस अधिकाऱ्यांना माहिती आहे का? तर माहिती आहे। ह्याच्यामध्ये त्यांनी जी नियमावली केली त्याच्यामध्ये किती वर्षाचा मुलगा आत गेला पाहिजे ह्याची तपास यंत्रणा नाही। एक्साईज काय करतात आणि पुणे महानगरपालिकेच्या एनुस्या नसताना हे चालवतात कसं काय? आणि जे आता पाडले 2-3 तिथं पब चालू होते का नाही आणि पोलिसांची परवानगी होती का नाही? म्हणजे बेकायदेशीर पब चालवण्याचा उद्योग हे कमिशनर ऑफिसची लोक करतात, कमिशनर करतात। त्याच्यामुळे जी पब संस्कृती वाढली ना। जर काल कारवाई केलेले पब बेकायदेशीर होते तर त्याला परवानगी कोणी दिली? ह्यांनी दिली। म्हणजे डिफॉल्टर। आणि त्या केसमध्ये तपास अधिकाऱ्यांनी ज्या त्रुटी ठेवल्या 2-2 एफआयआर फाडले गेले हे आयुक्तांच्या लक्षात आलं नाही का? आणि जर लक्षात आलं तर मग त्यांनी त्या तपास अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई अटक केली पाहिजे। या सगळ्यांना काळिमा लागणारा हा प्रकार आहे आणि ह्याच्यामध्ये कडक कारवाई जर झाली नाही, संजय ठाकूरांना वाचवलं ह्यांनीच आणि ह्यांनीच वाचून त्याची परवानगी शासनाकडे मागितली, शासनाने आजपर्यंत दिली नाही आणि ह्याच्यामध्ये बी हेच होणार आहे। त्यामुळे आता आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही। आयुक्तांवरतीच कारवाई झाली पाहिजे। आता आयुक्तांसाठी राजीनाम्याची मागणी करताय? मी गृह खात्याला पत्र बी दिले। आयुक्तांवरती कारवाई झालीच पाहिजे। तर हे होते रवींद्र धंगेकर। त्यांचं म्हणणं आहे की आयुक्तांवरती जे आहे ती या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई जी आहे ती झाली पाहिजे आणि त्यासाठीच त्यांचा हा ठिय्या आंदोलन जे आहे ते पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।